नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लहानांसाठी, मोठ्यांसाठी आणि विशेष म्हणजे जिमला जातात त्यांच्यासाठी ही रेसिपी बनवणार आहोत। हे बघा मी काय घेतलेलं आहे। हे बघा, हे अक्रोड आहेत, कसे मेंदूच्या आकाराचे आहेत ना। याच्याने काय होतं, मेंदू तल्लख होतो। आणि कसं आहे हे जर खाल्ल्याने ओमेगा 3 वाढतो। हे आपण गरम करून घेणार आहे। हे बघा गरम करून घेतलेले बदाम घेतलेले आहेत। हे बदाम मी गरम करून घेणार आहे। हे मेंदूची कार्यक्षमता वाढवते। हे ओट्स आहेत, शुगर लेवल करते, पाचनतंत्र सुधारते आणि हाय ब्लड प्रेशर आहे ते कमी करते। हे बघा, हे पण गरम करून घेऊ आपण। गरम झालेले आहेत। आता आपण काय करणार आहेत, अजून काय काय येणार आहे त्याच्यामध्ये। हे भोपळ्याच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत त्या पण आपण गरम करणार आहेत। हे भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने झोप सुधारते, हाडे मजबूत करते, पाचनतंत्र सुधारते। हे अळशी आहेत। अळशी हे त्वचा आणि दातांसाठी फायदा करते, रक्तातील विजरल फॅट्स असते ना ती काढते आणि वजन कमी करण्यास मदत करते। अजून आपण आता हे काय आहे माहिती का, टरबूजाचे बिया आहेत, वजन कमी करण्यास मदत करते, विटॅमिन सी याच्यामध्ये असते, केस वाढीसाठी फायदे करते आणि रक्तदाब नियंत्रण करते। आता मी हे मकाना घेणार आहे। मकाना पण खूप शरीराला फायदे करते, कमजोरी दूर करते, हाडे मजबूत करते आणि त्वचा मांसपेशी मजबूत करण्याचे काम हे मकाना करते। हे आहे चिया सीड, सब्जा। याच्यामध्ये फायबर्स असतात, विटॅमिन्स ए आणि के जास्त असतो आणि ओमेगा 3 ॲसिड शरीराला याचा खूपच फायदा आहे। आता याच्यानंतर आपण आहे ना खजूर टाकणार आहे। खजूर आहे ते, हे खजूर रक्तात हिमोग्लोबिन वाढवतो आणि हाडे मजबूत करतो। तर हे पण मी सगळं गरम करून घेणार आहे। आता हे गरम झालेलं आहे। हे सगळं थंड झालं ना का मिक्सरला काढून घेतलं आणि हे खजूर आहे, खजूर मिक्सरला काढून घेतले। हे पीनट बटर आहे। आता हे पीनट बटर कसं काम करतं माहिती आहे, बाइंडिंगचं काम करतं। आता मी ना हे पीनट बटर टाकून सगळं एकजीव करून घेणार आहे। आता हे वर आहे ना मी दुधाची पावडर टाकलेली, दूध पावडर। आता दूध पावडर याच्यासाठी आहे का त्याच्याने आपलं पूर्ण असं हे पूर्ण बाइंडिंग करून घेणार आहे। बघा हे सगळं मिक्स केलं आहे। आता मी मोल्ड घेणार आहे। हे मोल्डला आता आपण हे टाकून द्यायचं आहे। सगळं हा मोल्ड असं भरून टाकायचं आहे। सगळं दाबून दाबून थोडंसं थोडंसं टाकून दाबून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे हे दाबलं का मग त्याला मी कोटिंगसाठी प्रोटीन पावडर आहे ती दुधामध्ये मी असं त्याचं पातळ करून घेतलेली आहे। याच्याने कोटिंग छान राहते आणि आपला हा मोल्ड तयार झालेला आहे। हा आता मी 24 आवर्ससाठी आता हे याच्यामध्ये ठेवून देणार आहे आणि जेणेकरून हे पूर्ण बाइंडिंग होईल याचं। हे बघा हे झालेले आणि मी काढून दाखवते तुम्हाला। हे बघा खूप छान झालेले आहे। हे प्रोटीन बार हे दुकानात तुम्हाला खूप जास्त किमतीमध्ये मिळेल, पण मी माझ्या प्रकारे जर तुम्ही केलात तर ह्या घरच्या घरी कमी पैशामध्ये प्रोटीन्स बार बनवू शकता। हे प्रोटीन बार्स आहेत, हे जिमची लोक लहान मोठे सगळ्यांसाठी चांगलं आहे। तुम्ही विकतचं आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी घरच्या वस्तूमध्ये प्रोटीन बार्स बनवू शकता। माझी ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।